बाई भेटते का नाही काय माहिती. हाय थांब, तुझ्याकडे चालली होती मी. माझ्याकडे हो. आता राहू दे, मला जरा घाई नको आहे. नको नको, घाई तुला घाई कायमच राहते. थांब जरा, त्या बाया माझ्या नावाने ओरडत आहे ना बाई. कुठल्या बाया? बचत गटाच्या बाया. आपण पैसे घेतले गटाचे, कधी देणार आहे? मग आता पैसे काय फक्त मीच घेतले, बाकीच्यानी कोणी उचलले नाहीत का पैसे? त्यांनी दिले, आता ह्यावेळेस तू घेतले ते. मग आता काय गाव सोडून जाणार आहे का मी? पण जाणार नाही, मुदत संपली. माझी एकटीचे थोडे आहे, त्याला तोंड द्यावं लागतं ना मला. मग तो तोंड आहे, मी येते थोड्या वेळ. हो, येऊ नको थोड्या वेळानी. मला सांग, तू 10,000 रुपये उचलले, हा. मग आता ते कधी देणार? आपल्याला बचत गटाला त्याच्याला व्याज असतं आणि उरलेलं आपणच वाटून घेतो. त्या बायकांचे काय पुन्हा लग्न लागणार आहेत का? दुसरा नवरा करायला चालल्यात का? ते पैसे मागतात ते माझ्याकडे. आय, ती एकाची गरज आहे का? सगळ्यांच्या गरज. आता जशी तुला ह्या महिन्याला गरज असते, सगळ्यांना गरज पडते ना ग. आता तुझी गरज भागवली म्हणजे त्यांनी असं बोलायचं पाहिजे का? काजल ताई, मी म्हंटल का देणार नाही, देते, पण जरा काही टाइम टेबल तर द्या. 8 दिवस लेट झालाय. 8 दिवसच झाले ना, हा, असं आठ म्हणते की दिवसाचं 80 वरतून- दिवस झालेत असं म्हणते. 80 दिवस नाही झाले, मग तुझं परत व्याज घेतील त्या बाया सगळ्या करून मिळून. मी आपलं म्हटलं जाऊ द्या जाऊ द्या असं सांगून सांगून त्यांना देणार आहे का देणार आहे. आता तुला जर गरज पडली, कसं तू पटकन घेतली, दुसरीला गरज आहे, मग तिला लागलं तर काय करायचं आपण? काय बायका येतात नुसतं कज्जा घेत, मी रिअली सांगते. हा, जरा एक तर पैसे नाही म्हणत उचलले ना. होते ते. हा, हा, पैसे उचलले ना. माहिती होतं मला. माहिती होतं का? आता कशी बोललीस बरोबर. त्यांना मला उचलूच द्यायचे नव्हते पैसे. मग तो हा? हप्ता बी तर जसं लवकर यांच्या देत नाही बापाचे ना, पैसे. महिन्याचा बचत गटाचा हप्ता बी तू 1,000 रुपये महिना लवकर भरत नाही तो बी. तेच ना, यांच्या हा. बापाचे पैसे आहेत ना हो तसे. भाई, मग त्यांच्या बापाचे नाही, तो कोणाचे घरचून आहे. तू नाही का अशी हक्कानी भरती, तशी त्या बी भरताना. तू माझी मैत्रीण आहेस की नाही मला सांग बघू. एक तर तू असं तुझा माझी नवरा बाजू तसा. माझी बाजू घ्यायची, तू त्यांची बाजू घेतेस. अगं तुझी बाजू घेऊनच 8 दिवस त्यांना थांबून ठेवलंय मी. अशी काय करते बाई? तुला ना बोलायला जावा एक, मग पुढच्या वेळेस जर देणार नसले तर मग काय करशील तू? नाही दिले तर काय करायचं मग पुढचं? एक तर इथं उन्हाने हे बाय, डोकं मी तापलंय आता आणि तुला आता 2 थोडं दिवसाची डोकं मुदत देते. तापव. 2 दिवसांनी तू बचत गटाचे पैसे आणून द्यायचे. मला माहित नाही, 10,000 रुपये तू आणून दे माझ्याकडं. मला सांगू नको काही. अगं पण मी देते आता ना तू पैसे. 3 हप्ते भरले आणि त्याच्यात एवढे 10,000 उचलून घेतले. काय करायचं? त्या बाया बोलतात ना मग मला. तू एक काम कर, त्यांना सांग ती गावाला गेले लग्न आहे म्हणून. हा, आणि तू गावात फिर असे. बाई हे बघ, डोक्यावर घेऊन फिरते पाहिजे. हा, तू ए, फिर गावात असे. अशी डोक्यावर घेऊन फिरते, मग तर मी कुणाला दिसणार नाही ना. हा? दिसणार नाही. तुला कळ, मलाच कळला. तू एवढं जरी झाकली तरी मला कळली चंपा चालली. काय ग? हा, जा आता, मला आता 2 दिवसांनी पैसे आणून दे. तू काहीतरी कर जुगाड. ऐक ना, 2 दिवसांनी जरा मला निकड आहे खूप. मग आता एक 10 दिवस तरी दे. नको नको नको, आधीच 8 दिवस झाले. 10 बी नको बाई. जास्त जास्त 3रा दिवस उगू देते आता मी. मला सांग. ऐक, 3ऱ्या दिवसांनी दे, पण दे आणून. तू 10,000 करून नाही, त्यांच्या वेळेला जेव्हा त्यांनी पैसे उचलले होते त्यावेळेला मी काय बोलली होती तारखेच्या का? तारखेला हा? एक दिवस सुद्धा वर नाही घेते त्या. कारण त्यांना माहिती आहे, वरती व्याज भरावा लागतं. आता मी आहे ना पैसे देणार, पण मी त्याच्यानंतर मी त्याच्यातून निघून जाईल. मला मग नाही, काही करतो. मला राहायचंच नाही तर बचत मग गटामध्ये. चालेल तसं हा? कर, चालेल. हे काय माझाच पैसा आणि मलाच तुझे मेरी 3 हप्ते सिबली, भरले मेरी तुझे सिम का? आणावं. असं 3च झालं. हप्ते भरले, मग तुझे एवढे 10,000 झाले का? काय बोलती का तू? उलट तुला लोकांचे पैसे दिले वापरायला, तू असं करते. जा आता वय, मला परवा 3 दिवसांनी पैसे आणून दे. ऐ, 10 दिवसांनी देते. नाही नाही, 10 नाही. 10 दिवसांनी देते. तू मला सांगू नको, 3 तोपर्यंत सर्व सांभाळ. मग पुढचं तुला देणारच नाही काय. हा बघू चल. जाय मग. ए फोनही काय लागा ना, काय माहिती झालं, रिचार्ज मारला सगळं मारलं तरी फोन लागे ना. अवघड आहे भाई यांच्याला. काय प्रॉब्लेम आहे? फोन नॉट रिचेबल बी सांगा ना, डबल लावतो. आयला नाही बघ, का बरं लागे ना फोन चला. सांबा दुसऱ्या याच्यावरून लावून पाहू. काय झालं बाय, कसे नंबर देतात लोक पण. लय बिझी आहे का? काय म्हणतात? बरे आहात ना? मजेत मजेत मजेत. काय रस्त्यातच भेटला, तुमच्याच घराकडे निघाली होती. घराकडे गेला चाललं होता. हो. बोला ना काय विशेष? काय नाही असंच. छान, वा वा, छान दिसतंय वहिनी आज. अहो कसलं छान. आजकाल लय गोरे दिसायला लागले तुम्ही. माझंच इथं घाण झालंय सगळं आयुष्याने. कसलं छान बोलताय. काय गाण झालं, काय बोलता वहिनी, एवढं चांगलं आयुष्य आहे. हा बरं ऐका ना, मी काय बोलतो समीर भाऊजी, मला ना जरा काही पैशाची गरज होती. किती पाहिजे होते? 5,000 पुरेसे आहेत. 5,000. आता बघा, तुम्ही नेहमी मदत करता म्हणून मी तुमच्याकडे आले. प्लीज यावेळेला मदत करा. एवढे नसल वहिनी. थांबा मी बॅलन्स चेक करतो एकदा. कारण आहे ना, पैसे ना
टाकले तुम्ही आता तुमच्या घराचं काम वगैरे चालू आहे मला माहिती आहे, पण म्हणून तो 5,000 मागितले तर 10,000चीच गरज होती खरं म्हणे. काय वहिनी काय झालं? बॅलन्सच कमी हो. 500 रुपये 500 होईल का? 500 काय होणार आहे? मी तुमच्याकडे 5,000 मागते आणि तुम्ही 500 रुपये मला देताय. आईला काय डोकं लावा आता तुम्ही माहिती तुम्हाला नाही म्हणता काय येईल माहितीये का, घरामध्ये राशन पण नाही आणि माझी आई पण आजारी आहे. काहीतरी करा प्लीज. हा आता माझं असं दुसरं कोणी ओळखीचं पण नाही, या पाना कोणाचे गावात पैसे पाना देणारे कोणाकडे पण नाही. पाना गणपेकडे पहा बाबूरावकडे पहा कोणाकडे भेटून जाईल तुम्हाला बरं का. काय टेन्शन नका या बा. हे माणसं ना काय माहिती का, बाबूराव आहे तो व्याजानं. गणप्या व्याज कमी घेतो, बाबूरावचं व्याज वाढाय पण तो लगेच पैसे देतो. देईल हा देईल ना. त्याचे ना लय प्रश्न असतात बाबा. म्हणजे मला असं वाटतं ना, अर्धा तास तर तू एवढा बोर करतो ना, जाऊ द्या, मग देणार का नाही देणार त्याच्याहून त्याचं बोलणं चालू असतं. गरज पूर्ण होईल ना, मग टेन्शन कशाला घ्यायचं. तुम्हाला पैसे भेटले ना बस विचारू दे ना प्रश्न, तुम्ही उत्तर देत राहायचे. आणि त्यांनी नाही दिले म्हणजे कोणी त्यांनी ते बघा त्याचं तर मी नाही सांगू शकत, पण तू देतो पैसे तो असं म्हणतो की नाही माझा विश्वास नाही तुमच्यावर, मग तुम्हाला कुठल्याही विश्वासाचा आधार अरे देऊ, बाबा, मग कोणतरी माणूसच ठेवा, कोणी माणूसच दाखवा. काय बोलणार मग मी? काय एक काम करा, असं करा त्याला म्हणा तुला 2 दिवसात पैसे देते. असं बोलू? हा 2 दिवसात देते म्हणा. भले तू महिन्याचं व्याज घ्या ना, टप्प्यात देतो बा. खरंच? 2 दिवसाचं नाव सांगायचं आणि त्याला महिन्याचं व्याज घे म्हणा. पण तो आता भेटेल कुठे मला? गावात बसेल राहतो ना, गावातच फिरत तो कुठं. तो 12 वाजेपर्यंत गावात बसलेला राहतो. त्याला माहिती गिरायक तो घरी जाऊ देत नाही, गावातूनच गिरायक सगळं व्यवहार गावातून राहतात. तुम्ही नाही देत का? नाही असे तर मग मी तुम्हाला मना करतो कधी 1-2 हजार दिले असते ते 1-2 हजार 500 रुपये. आणि ते 500 रुपयाचं कसं आहे माहिती आहे का, आता मला पेट्रोल टाकायचं आहे 350 पेट्रोल टाकलं म्हणजे जातं थोडंसं 2-4 दिवस निघून जातं. तुमच्याकडल्या अपेक्षेने आले होते मी अपेक्षा बा तुमची इच्छा मी कधी पण पूर्ण करतो का नाही. अपेक्षा मी तुमची कधी मी वाया जाऊ दिली की इच्छा अपेक्षा कधी नाही म्हटलो का. नाही. पण आज नेमकं प्रॉब्लेमच असं का नाहीच खा याच्यावरती असं. बरं ते तर बाबूराव भाऊजी भेटतील कुठे मला? पहा ना तुम्ही शक्यतो गावामध्ये ना ग्रामपंचायत ऑफिस जवळ पहा किंवा मग ते शेट जवळ पहा. कुठं ना कुठं तुम्हाला त्या 2 ठिकाणापैकी 1 ठिकाणी सापडेल तो. ठीक आहे, हा, बघते मारा मग चक्कर. मी. आणि तुमच्याकडे जर झाला बंदोबस्त मग मला फोन करा. माझ्याकडे झाला ना तर मी सांगतो तुम्हाला. ऐका ना थोडं गोड बोला त्याच्याशी. थोडं गोड बोलला ना हा. बाय माणसं लयच पगळत होतो. बरं बरं हा, ठीक आहे. त्यांना म्हणा येत जा घरी चहा पाण्याला बरं, असं ऐका म्हणा ना, तुम्ही. जर काही वाटलंच तर मग फोन करते. फोन करत असं तुम्ही. हा, हा. हा. ठीक पण मग त्यांना सांगा मी सांगितलं म्हणून. नाही अजिबात नाही. मी ते कशाला सांगणार? नाही तर मग तो काय आहे, तुम्हाला सोडल महाबोकंडी बसायला बसला तो. नाही मी त्याला तुमचं नावच घेणार नाही. नका नाव काढूच नका. त्याला माझ्या नावाची लय अलर्जी आहे, कारण हा देतो व्याजाने पैसे मी देतो बिना व्याजाचे पैसे. त्याच्यामुळे त्याचं माझं शक्यतो असंच होईल. पण मित्र तर आहे ना तुमचा तो? अहो मित्र लय असं समोर लय मित्र आहे. पाठी म्हणून आमचं जमत नाही. हो ना? हा पाठी म्हणून आम्ही एकमेकाच्या काड्या घेत राहतो. काय तुम्ही स्वतःच्या तोंडानेच सांगते भाऊजी, काय तुम्ही? जे खरं आहे ते आहे, नाही कुठं काय बोलत त्याच्यामध्ये. ठीक आहे मग मी बघते आता कुठे मेन इथून म्हणजे जाऊ काय? बरं का वहिनी, हा मेन म्हणजे माझ्यावर जळवतो बी. कशा पाय? असंच नाही पैशावरूनच ना. तू मला लय वेळेस बोलला व्याज घ्यायचं म्हणजे तू 5%, 3%, 10% माणसाची गरजेनुसार त्याचे बायका पोरं आहेत त्या? मग काय आहे ना, ते घरी जात नाही जास्त नाही शक्यतो. तरी एवढं पैशाच्या मागे? हा पैसे म्हणले 1 नंबर काम राहते. चल पुन्हा. ठीक आहे, लय वेळ घेतला नाही, तुमचा. काही नाही, काही मी नाही. हो, बघते चालेल. मी. हो. झाला बंदोबस्त मग फोन कर. बरं सांगतो तसं. चला येते. हो या चला मध्येच वहिनी बी आली. काय करा उघड्या थोडं जागा बदलून पाहतो नेटवर्क आलं काय. चलो गावात काय कोणी दिसा ना बा आज. कामं चालू झाली तेव्हा काय पाऊस पडला. बाबराव भाऊजी नमस्कार. नमस्कार. तुम्हाला शोधत होते मी. का आला? असंच बस खाली बस. बसू काय? बरे आहेत ना? हा मी बरं. घरी वगैरे सगळे हा सगळे मजेत? चाय नाश्ता पाणी झाला का? पहा आता देवदर्शन करून बसलो. म्हटलं गावात काय कोणी दिसा ना गप्पा मारायला. बरं. आता पेरणीचा काय टाईम आहे ना, पाऊस झाला तेव्हा लोक सगळे आता राहणार ना. तर मी निघालोच होतं पण तेवढं तू आली. मग पीक आता भरपूर झालं असेल? नाही पिकाच आता पेरायचंय. अगोदर काय केलंच असेल ना? नाही पण? काहीच नाही, पाऊस आता झाला काय करते. काय कोरड्या माती काय किती. बरं मी काय बोलत होते, काय
काम होतं तुमच्याकडे एक काय हो? काम होतं जरा काय ते, काम? जरा काही उचल पाहिजे होती मला. उचल हां, उचल म्हणजे पैसे पाहिजे होते, जरा काही पैशाची गरज आहे मला. किती? 2-3 हजार रुपये दिले तरी चालतील. आणि तुला कोण सांगितलं मी पैसे देतोय म्हणून? आता सांगायला काय, आता तुम्ही जर दिले असते मला पैसे, ते काय माहिती आहे का, माझे ना आता माझा चेक टाकलेला आहे बँकेमध्ये, ठीक आहे. संध्याकाळी माझा झाला ना तो क्लिअर, का तुम्हाला सगळे पैसे मी देऊन टाकणार. आणि नाही झालं मग काय करशील? तुमचं व्याज तुम्ही घेतच आहे ना मग. हे बघ, तो नवरा आतापर्यंत आहे ना, तो नवऱ्याने ना 10 रुपयाला इतके पैसे गेले मागून, मी सोडून दिले. पण तुला कोणा पाठवलं मला नाव सांग पहिलं. आता त्याच्याशी काय एवढं राहू दे. तुम्ही, मी बोलते ना तुम्हाला संध्याकाळी, मी तुमचे व्याज. बरं नाही संध्याकाळी गेले तर मग मी काय करायचं? हा सांग. ते समय भाऊजी माहिती आहेत ना तुम्हाला? सोमा भाऊजी? हां, म्हणजे तो साम्या? हां हां हां. हा, तो काय म्हणला? ते काय बोलले की जर मला उशीर जर झाला ना हा तर ते देतील. ते हां. मग तो कोणता वाला? अहो, ते माझा नवऱ्याचा मित्र आहे ना, तो नवऱ्याचा मित्र आहे, मित्र. आणि चांगले आहेत ते, म्हणजे कधीतरी अडचणीला करतात मला मदत. केव्हापासून मित्र पण खरं सांगते, म्हणजे मी ते जेव्हा मला पैसे देतात ना, हा मी लगेच त्यांना देऊन टाकते बरं का. म्हणजे मग तो देतो का तुला पैसे? हा, पण त्यांचे परत करते मी पैसे, असं नाही. हा का? हा तो नवऱ्याला माहिती का हा सामा नवरा. पैसे देते म्हणून? हो, म्हणजे शाश्वती सांगते हो तुम्हाला मी, असं म्हणते मी. पण तुला बाहेर रेट माहिती का? तुमचा रेट काय 10 रुपये टक्के. कशाला? तुला एका आजचे दिवस लागायचे संध्याकाळी तू परत येणार ना. पण मी महिन्याच व्याज घेईल. महिन्याचं 300 रुपये? हा मग तुला पैसे किती लागत आहे? 2-3 हजार रुपये चालतील. 2000 देईल. 2000 मी 200 रुपये घेईल. काय पटलं का आपण? बरं, चालते ना, काही प्रॉब्लेम नाही. त्याला लोक का दुसऱ्याचे नाव सांगा त्या गाडचे. हा एकदा तर सामान मी बोलत नाही माहिती का? अहो, आता तुम्हाला माझ्यावर विश्वास नव्हता म्हणून मी तुम्हाला एक असं तुमच्या खात्रीचा माणूस सांगितलं, त्याचं नाव सांगून दिलं. काय बस. त्याची काय काय खात्री घे त्याची? हा तो जर नाही दिले तो आणायचा सांगा मग. हा, त्याला सांगा लय आणायचं. बिझी होतो, लय बिझी हा. आहेत. मी फोन करू का त्यांना? काय फोन करते काय? हा पण ते बोललेत ना, जर काही मागे पुढे जर पैसे जर झाले ना, हा. तर ते बोलले की मी जिम्मेदारी घेतो ना. तेव्हा मी तुला 2000 रुपये देतो. हा. जर संध्याकाळी नाही आले मग तुला माहिती ना घरी येऊ. हा चालतं. तू आज वाटलं सामान जाऊन विचार. पैसे दिले पण नाही गेले तर तो घरी येईल म्हणला. मग राडे करेल माहिती तुला. कोण? मी. तुम्ही का? हा बरं बरं. अजून कोणा टापले आपल्या पैसे मागायची. पण आता तू आली म्हणून तुला देतोय. लय गरज आहे हो. हा, खरंच गरज मला आहे. द्या. नंतर देते मी तुमचे पैसे. नवऱ्याने पार ओपो खाल्लं काय तावल्या? नाही, आता हे एकच आईने बनवलेलं राहिलंय. हाय का? हा. तो गेल रात्री कापून. हा हम्म. धर. देते ना मी संध्याकाळी परत. हा? थांब मला मोजून घेऊ चांगली नोटा. हा हे बाई 2000 आहे. हा तुमच्याकडे जास्तीचे पैसे असतील तर अजून 1,000. नाही 2000 वर मी रुपये तिथे पडला. ते मला लागायचं बा बायकोला दवाखान्यात असे द्यायचे. खिशात ठेवून आहेत ना तुम्ही पैसे? आणि मग नाही बायकोला दवाखान्यात द्यायचे. बरं. हा त्याला ते दिवस गेले ना मग ते तपासायला न्यायचं. दिवस गेले? हा ठीक आहे, चालतंय. मी देते तुम्हाला संध्याकाळी. हा. आणि जर काही झालाच प्रॉब्लेम, मी संध्याकाळी जर नाही आली तर मग प्रॉब्लेम नाही, म्हणजे मी एक मग सांगते. घरी प्रॉब्लेम करी बा मी. नाही हो, असं करू नका. ते समय भाऊजी आहेत ना, तुम्ही त्यांना विचारू शकता काय प्रॉब्लेम. स्वयं बाबा मा काय संबंध नाही. मी तुला धरील. मला धरेल? हा पैसे तुला घेतले. ठीक त्या आहे. साहेबाचा मा काय संबंध आहे ना. बरं बरं, राहिलं. कोणाचे नाव सांगून मा काय जाऊ नको पैशाला. कवा अर्ध्या रात्री गरज लागली कवा रात्री ये जाईल पैसे घेऊन जाय. हो का? हा बरं साहेब सांगाल चिब्या सांगाल. हा चालतंय. तो एक तर नवरा बेवडा आहे. हम्म. हा जाय आणि जे मी संध्याकाळी पैसे दे हा हा, मी देते. व्याजाचं. हा हा, धन्यवाद. हा जाय. हा बेवड्याची बायको पडले बरी गाडची. आलेला कवाच कामाला लावलंय. तिचं लय दामाचं हातीवाणी काम झालं. हातीवाणी चाल सुटली. मा पोटामध्ये काय तसं झालं हे आता पटक्यान तर. आले बापा. का रे एवढं टाइम राहायचं?
अहो किती ऊन आहे बाहेर हा आणि मिळालं नको काय मला सांगा बघू. भेटले का हो भेटले. माझं नाव नाही सांगितलं ना? नाही नाही तुमचं नाव नाही सांगितलं तर तुम्ही आता मला तशी तसदीच दिली होती की माझं नाव घ्यायचं नाही हा, नाही, घ्यायचं नाही. माझं नाव नाही. मग कसं सांगणार. किती आणले बसू दे तरी पहिले मला. काय बस दे आधी पैसे दे. गेलं तिकडं बाकीचे बरोबरचे गेले 8 दिवस जाऊन बसले आणि मी हाईडच आहे. अहो पण असं लोकांकडून पैसे घेऊन तुम्ही असं दारवा फिरणार ते योग्य आहे का मला सांग. शहाणी नको बनू तू. मला शहाण पण नको शिकू. पैसे दे गपचं. सांगितलं तेवढं करायचं मोर दाखायचं नाही. आता हे सगळे घेऊन जाणार अड्ड्यावर. किती किती आणले 1000 रुपयेच आणलेत. मग दे ते 1000 तिकडं. अहो घरामध्ये राशन नाही काय नाही तू 8 फोडीन गपचीच दे इकडं. आणि आता हे शेवटचे आहेत परत मी कुणाकडेच भीक मागायला जाणार नाही पैशासाठी समजलं. म्हणजे तुला नवरा नसतो का? नवऱ्याला पण तेवढी अक्कल पाहिजेत ना बायकोला लोकांकडे पाठवतो पैसे मागवायला. मला दारू नाही पिली तर मला दारूची अटॅक येतोय. मला ती दारू पाहिजे नाही. बरोबरच लग्न करायचं होतं ना हा? मग. किती 1000 रुपये मी ते घरामध्ये ते- ते काय ठेवले साईडला 1000 रुपये घरामध्ये ठेवलेत मला राशन आणायचे. माय मी आज तू अटेप राशन. कुठलं राशन. मी आता बघितलं 7-8 वेळा असेच पैसे घेऊन गेले तरी पैसे तुम्ही दिले नाहीत. राशन फुकट भेटत आणि काय नाही ते मी माझ्या जिम्मेदारीवरती घेतलेत 1000 रुपये समजलं. आणि 1000 रुपयेच फक्त मी तुमच्यासाठी घेऊन आले बस. एवढंच हे काय मला एक दिवसाला पुरणार नाही. वा रे वा. एक दिवसाला तरी पुरतं अंथरूण एवढं. बघूनच हातपाय पसरायचे ना. आता पैसे कमी आहेत आपली परिस्थिती नाही तर कमी प्यायची ना. कसं काय कमी पेईन मी. मला सवय तेवढी लागेल पियायची. प्यायची सवय लागली तर मोडा आता काय मोडा. सवय तुमची. मी तुला कंबाऱ्या मुडी पण सवय नाही मोडणार. कंबाऱ्या मुडी पण सवय मोडणार नाही आपल्याकडून. ऐका ना आता बस करा ना. किती दारू पिताय हा. कसं काय बस करायची. अहो लोकांचे पैसे घेतले उद्या दारापाशी जर आले ना तर घरातून बाहेर काढतील आपल्याला. काय टप्पर त्यांची यायची. हा काय टप्पर आहे त्यांची एखाद्याला घ्यायची. दगडा नाही दगडाना. मग एवढेच पैशाचे हाऊस आता स्वतः जाऊन मागायचे ना पैसे तेव्हा तुम्हाला शरम नाही वाटत काय. बाय गेले पैसे पटकन देते. हो त्याच्यासाठीच मला लग्न करून आणले वाटतं. शहाणपणा जास्त करू नको. लय पुढचं दाखवू नको. सांगितलं तेवढं काम करायचं. मी आता याच्या पुढे जाणार नाही. मी परत परत सांगितलेलं आहे समजलं ना. तुम्हाला तुमचं काय करायचं दारू प्या नाही तर अजून तिकडे रॉकेल प्या. मला काही घेणं देणं नाही. बस झाला. तू आहे ना जावा कांबाड मोड कांबाड मोडी ना कांबाड. मग तेव्हा तुला बाबा मारूनच टाकणार सारखं कंबारड मोड हात मोड पाय मोड कशासाठी पाहिजेत. एकदाची मारून टाका म्हणजे मी पण सुटेल याच्यातून. तू कांबार मोड मला वेळ नाही पण मग मला पैसे भेटले नाही कांबार मोडलं त्याकरता मग मी तुला मग तू हात पाय मोडीत नाही. 500 रुपयाची पे आणि ते जरा तांदूळ गहू वगैरे घेऊन या. नाही रेशन फुकट भेटतं आता सारखं फुकट आहे. हो फुकट बसला आपला गहू बाप गहू बसलाय. तांदूळ फुकटच आहे. हो हो बाप बसलाय ना आपला बरोबर. तू चाल बरं आता. तू जबाबदारी पैशाला. अरे पण माझं नाव सांगून कोणी पैसे नेल बाबूराव. तू कुशाल मला धरून आणलं. ते ना तो नाव सांगितलंय. चाल मला आता माहिती नाही, बोलू चाल. त्याला असेल घरी त्या काय घरी दिसत्या. चाल. शिरपतराव हा बाहेर ये. काय ये बाहेर ये. काला या ना इकडे ये ना. काय हो याचं काय दुःख नाही मिटवतं ते. त्याचं काय दुखून हा ए पैसे दे चल. काय ते पैसे पैसे दे पैसे. काय पैसे पैसे. काय काय पैसे बाबा ऐकून पैसे आणले बा कोण. 2000 रुपये. इकडे पुढे ये. हा माग नको ना पुण्याच्या. पैसे. तू आणि मा काय संबंध नाही मला मग तू काय विचारतो मग मला. माव नको रे बाबा मग तू शोधू. मला काय विचारतो. माव रे बाबा अरे तो शोधायचं 10 रुपयाला आतापर्यंत किती पैसे घेते तो दिले का मला. नाही. तू काय मला दिले का पैसे काय माहिती. मा पदर पेतो मी अरे काय बोल राहिला काय वागू राहिला. हा? दारू मा पदर पेतो. हा तो काय देऊ कवाय 50 मागतो कवाय 100 मागतो. तो काय मला दारू पाहिजे कांड करेल नाही चाल एका नका दिवशी. बोलू जायचं चल. बरं का वय नाही तुम्हाला काय बोललो होतं सकाळी तुम्ही भेटल्या होत्या काय बोललो तुम्ही. बोलले होते की व्याजाने बाबूराव पैसे देतात. आता काय बदनाम करून राहिले वहिनी तुम्ही माझं नाव. तिने मला तेच बोलली. मग ते व्याजाने देते मग त्याच्यात माझा काय संबंध आहे. हा? तुम्ही डायरेक्ट तुम्ही एकमेकाचा संबंध आहे ना. माझा काय संबंध त्याच्यात. की मी ॲग्रीमेंट लिहून दिलं होतं की बाबूराव पैसे दिला असं. मग तुम्ही माझं नाव सांगून का बरं घेतले. तू माझ्या बोकडे बसून राहिला. हा? काय रिकामे काम आहे न काय. सगळ्याचं नाव का नाव सांग. मा खूप पैसे घेऊन आली. तू ते पैसे देते ना. टाइम संपला भावाला ते चल. यानं जवळजवळ 2500 बुडवले माझे तसपासून मी याला उभा नाही करीत. हा बाई नाव घ्यायचं नाही आपलं. हा अरे यायचं असंच काम आहे भाऊ. हा याच्यात तेच खोड आहे. हा. यायचे लखपती हा. तुमचं का लखपती पाहिलं काय बोल राहिला. हा? तेच बोल जरा नीट. म्हणजे पैसे कोण दिले आता. ही लगेच मागं पुरायली पाहिजे का? याचं नाव सांगितलं याचं नाव. हो मग दिले ना पैसे. हा? कोणाला माल नाही देईल कोणाला दिले मग ते पैसे. गप का तू गप त्याच्याच बायकोला दिले ना.
पैसे दिले ते देऊन टाका त्यांचे. कळला शक्य आहे का अहो द्या ना, नाही तर तू इकडे आधी 10,000 रुपये ते घेऊन बसली हा कोणा त्या बाया, अहो बचत गटातून 10,000 उचलली नी हा आणि ते देत नाही 8 दिवस लेट झाले. आणि माक आली मला म्हणा आज संध्याकाळी माक नावचा चेक येणार आहे आणि लगेच तुम्हाला संध्याकाळी आले का लगेच देते म्हणा पैसे. ए तुला कोण द्यायला आणि नव्हतं साहेब मी भेटलो रस्त्यात काय म्हटलं घाबरेल तू? अरे मी कशाला दिले, मी नाही म्हणलो, माझ्याकडे 500 रुपये होते, त्यांना म्हणलं 500 घेता का, ते म्हणले 500 नाही लागत. त्यांना खात्री पाहिजे होती म्हणून भाऊजी तुमचं नाव सांगितलं. तू कमाय नवऱ्याचं काय हे काय खात्री म्हणजे तुझं काय आहे का बघ अरे आमचं काच काय, खात्री कशी काय उलट मी याला देत नाही पैसे, याला देत नाही याचं नाव सांगितलं तुम्ही 1 रुपया सुद्धा देणार नाही. द्या त्याच्या मग तो नाव कसं काय तिला अहो तिला माहिती आहे आता. काय साहेब तुम्ही पण उद्या काय कमी करी जाय रे याचे तुझं साहेब आहे स्वतःचं पुढे पुढे पण दुसऱ्याला पुढे तुम्हाला घाम पडला घाम. काय काय पडलं काय काय काम होतं तिला पैसे काढून द्या. हा. अरे पण मी दिले नाही ना. खोटं बोलती हा? का बरं खोटं बोलली का हा? बरं जाऊ दे. नवऱ्यासाठी मी दे या जसं पैसे हा पावते दे पैसे वापस. 2000 वर 200 रुपये दे या जणी मुदला भेटणार नाही ए, तो अशी लावलं जापा जापा बाय तू हा? तू माझा काढील कापा कापा नाही दारात आलं मग काय आलं, दादागिरी चला करतो. लिहा आपल्या दारात का काही काय पंचायचं घर आहे अरे शिर गप येतो पंचायचं घर आहे काही बर का शिरपतराव, आपल्या गल्लीत आहे ना कुत्र कोणचं बी बुकतच. तुझी बायको काल आली हा. आमच्या पैसे मागायला हा मग तुझी बायको तो काल द्यावा कोणा तुझ्या पैशाला उतालता म्हणजे त्या बा तुझ्या साहेब, पैशाला उतालता मला काय माहिती पैसे तुझे अरे भाऊ तू मला विचारून नाही नाही, दिले, नाही. मला विचारून दिले का तुला तू? आणला? तुला हा, कसं काय होता? काय मी तुला पाठ आडा पाडील. हा तू माझ्या नको भानगड करू. काय काय बोल, मी बी दगड उचलेल मग. हा मग नाही ना वहिनी, आज काय करते? हा सोडीचे. खोटं सांगितलं आणि ती म्हणते खोटं बोलली ते बा ती काय बोलली पा उद्या तिच्या आडून कोणी बी येईल. ती म्हणते खोटं बोलली त्यांचं नाव सांगितलं. काय म्हटले यांनी म्हणजे सांगितलं होतं का नाही हा, बघा हा, ऐक मग याला धरा या मग तो कसं काय याचं नाव घेऊन मला सांगितलं खात्रीचा माणूस पाहिजे होता म्हणून यांचं नाव तुला पुढं कोण सांगितलं होतं कात्रीचं मारून मला घे आता. हा? मी विचारलं होतं तुला फक्त तुला काय म्हटलं मग? तुला तुझ्या नवऱ्याने पाठवलं का कोणा पाठवलं तू बरं नाही नाही साबाबावर पाठवलं तुम्ही बोलता देतच नाही नाही म्हणून मी शक्यतो पैसे देतच नाही ना. त्याला माहिती का रे देते मी पैसे देत नाही ना यानं माहिती आम्हाला नाही पैसे मला. दिलेच नाही ए, बाय. दिलेच नाही पैसे देत नाही तू सांग तुझ्या नवऱ्याला सांग तू नवऱ्याला सांग. तुमचं काय काय नाही, तुमचं बाय. बाबा. तुम्ही घ्यावं काढून कोणचे ए, आता जायनीला घरी घेऊन जायनीला घरी घेऊन कोणाला? हा हिच्याकडून काम करून घ्या ना. कोणला हा कोणला शक्य आहे का आलेली लक्ष्मी परत नाही करेल आपण नंतर काय नाही 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 शक्य आहे का मी 10 रुपये देऊन दिला हानी नाही देत ना हा नेत्याची बायको नेत्याची बायको. बाय, हा. मार खाशी बाबा, मार. तुला निर्भय आहे? नाही, नाही, मार खाशी मार. चांगलं आहे. हा. हा. जा वहिनी फेडून दे जा. नाही. फेडून दे, चाल पैसे चल, चाल फेडायला. माग लाकडा दे लाकडा दे पैसे फेडून दे चाल. गेलं बाय माणूस महत्वाचं का पैसा महत्वाचा कोण? द्या ना काढून नाही नाही 2 दिवस शॉर्ट आले तिला मी तुला चाल 2 दिवस तुला रक्त हा नाही 500 रुपये रोजानं वसूल करतो. काय बोलणं झालं नव्हतं. बायला 500 रुपये रोज आहे, चाल हा हा. पडत. का मला म्हणताय ते तुला काही द्यायला आग्रह केला नव्हता आम्ही काय इज्जत काढतात बघा माझी. तुम्ही लिहा पर आता अगं वावराचं भाऊ. काय म्हणताय ते मी काय तुझ्याकडे येईल नाही पैसे माग तू दान बायची गरज आहे. हा बायची गरज आहे. तुम्ही दोघं निघा त्याला टिमकावलं मी दुसरी लागत चाल काय दुसरी लागते नाही नाही जायचं नाही. कसं बोलतो हा अगं ते वावर अरे मला बायची गरज हा? आहे फेडून घेतो मी पैसे अय, एवढं इज्जत घालू सर यायचं सोड ना. कोण? फार बायको पर्यंत वेळ आली ना तू कोण मला सांगणारा. तुम्हाला पाहिजे का हा? हो, मग त्यांचं नाव घेऊन तुमच्या बायको दे माझे 2,500 दे चाल. तुम्हाला खाय गुमा तुला का कोण काय कोण काय आईला, तू मला काय लावतो तू चाल काय? दाबीला. शेपालील बरं तुला अबे हा? अबे काय म्हणतो पा? तुमच्या यावर तुम्हाला पैसे काय? तुमचं मिटवा तिकडे तुला उचलूनच आपली नाही म्हणजे घेऊन या मग? माणसाने तमाशाचे पैसे द्या. कोणच्या पैसे त्यांनी का पैसे दिले मला? यायची बायको ने चाल का चाल. घे फेडून पैसे. नाही, येऊ दे. लाट मारी लाट हा मग मी सांगितलं नाही काढून दे. ये दे गळ्यातलं काढून दे. हा. हे विकून नाही आणलं. नाही ते आमच्या लग्नाचं आहे, लग्नाची आठवण लागलं, सांग, आम्हाला नको सांगू ए बाई तू पैसे द्यायला नाही ना दिले ना 10,000 रुपये कोणी तिने बचत गटाचे अरे बाबा ती एक ठिकाणी साक्षीदार आहे ना बाबा तिला तू काय राहा साक्षीदार गॅरंटर ती आहे ना एक ठिकाणी बाबा. तुला कोणी- बचत गटाचा आमचा गट मग? आहे हा, तिने मग उचलून तो गट आणलं पुरून टाका ही बाई खाता मग या माणसाचा गट पैसे बाई. घेतलेत मी असं काय करता नाही, सर्व फोडायला येतो तू राहतो का हा एक काम कर सरपंचाला सांग याला घे गावावरती हा हा, शक्य घे आहे का याला. मी गावात देवळाव गेलो. घे. हा हा हे चांगली इज्जत घालू चल. हे बघ मी तुला तुझ्या नवऱ्याला विचारणार मी आता तुला डायरेक्ट देवळावर नेईल मी हा जेवढा ना सोडणारच आहे देवळावर हा. तुला तिथं काय करायचं तिला अजून माहिती नाही देवळाव नेलं काय करते म्हणून. आमच्या गावाला बोली हा. एखाद्याचा खून पडला आमच्या तरी गावाला चालेल. बोली मग तिकडे गेल्यावर ना खाली मान घालू बरं आला तुला का ना देवळाव आम्ही नेल्यावर. वर मान लोक करून म्हणले पाहिजे बांधले काल आणली हा मग मी सांगल काल आणली लई बरं इज्जत जाती लई इज्जत जाती हा. सांगतो तू ही ना. देवळाव नेल्यावर. पण मी 2,000 रुपयासाठी मी म्हणते 5 रुपये 10 रुपये जर आलं ना आख्या जण घेणार करून टाक गावात त्यामुळे मला असं ऐकून आख्या गावात नाही का तू चाल, चाल. हा, ने बाबरो ने बाबरो ने बाय बाय मार खाशी ने मार खाशी हा घे वसूल करून
चल लिख. घे वसूल करून पैसे. आम्ही देतो सगळ्यांचे पैसे ऐक अरे शिरपतराव पाठव 2-3 दिवस नाही, second. जाईल वसूल होऊन. बरं पाठवतो होते मी येतो चल मी येतो तू काय उपयोगाचं रे? चल मी तू नको हा ते कामच तू नको तू पेव पडशील काम नाही होणार नाही पेव पडल्यावर काम नाही होणार मी हो येतो बाबराव जाऊ दे ती ना दिल आणून आणि तू हे विक माझ्या ए, दे. अरे तो पण तुझ्या माग लागला गॅरंटी घेऊ तू नको जबाबदार आहे का आता हा. मी तो ऐकू गेला मग बाई माणूस आहे मग म्हणून मी तुला असं वाटणार रे बा. हा. चला चला आपला चला आपला गॅरंटी घेऊन जाय तिच्याकडे जाय बस करा बस ऐका ना आम्ही देतो ना कधी? पैसे पैसे देतो कधी? मी घेतलेत ना पैसे बाय मी देते तू पैसे. जातो का मार खातो आता आता एक संध्याकाळी येऊ अहो, तुम्ही संध्याकाळी येऊ का आता तरी संध्याकाळी येऊ का चल लिख तू लिख संध्याकाळी येऊ का लिख तू मला 10,000 रुपये आणून दे मला माहिती आहे. अगं देते का मी पैसे चल लिख तू बरं, तू- ऐ, ऐ, माझ्या 2,500 ठेव कंचे आले ठेव माझ्या 2,500 कंचे आले हा, ते मागं बुडवेल ना तू कंचे? 500 300 200 300 करून करून 2,500 घे. तुम्हाला काय द्यायला लावेल नाही आम्ही. तुमच्या पैशाला उतारला तू एक काम कर तू एक काम कर न्यायची बायको तू न्यायची बायको न्यायची बायको तुम्ही कसं हा जाऊ दे आता तू वसूलच केला आता सोडणारच नाही पाहतो हा. ते. मी आहे ना आता तिकडून परस्पर तिला घेऊन जाईल तिकडून 2,500 वसूल करतो आता चाल तू घरी तुम्ही चला. पाय आता तू तुमचा खून पाणी खून एक एकाचा